तर हे सगळं असं झालं मॅडम. आता तुम्ही मला सांगा, ह्या सगळ्यात माझा काय दोष? माझं कुठे चुकलं? मला माहित होतं की ताई हेकेखोर आहे, भांडखोर आहे, वेळ प्रसंगी खोटं बोलते, पण इतकं मोठं नाटक, आत्महत्याची धमकी, आणि ती पण तुम्हाला? मॅडम, तिने चाकू धरला होता स्वतःच्या मनगटावर, आणि मी जराही हल्लो तर स्वतःचं बरं वाईट करून घेईल अशी धमकी मला ती देत होती. माझ्या डोळ्यासमोर सगळं घडत होतं मॅडम. पण ज्या देशपांडे सरांनी मला सानिकाला सुखरूप घरी घेऊन येण्याची, तिला शोधून आणण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे, त्या सानिकाला असं मृत्यूच्या दारात टाकून मी कसा परतलो असतो मॅडम? पण त्यावेळेला माझ्या डोळ्यांसमोर चेहरा आला तो फक्त देशपांडे सरांचा. इंद्रा आयुष्यात पहिल्यांदा झुकला मॅडम. या आधी हे डोकं झुकलंय ते आईबाबांसमोर, देशपांडे सरांच्या तत्वासमोर, आपल्या प्रेमासमोर. पण पुन्हा एकदा हे डोकं झुकलं ते सानिकाच्या या जीव घेण्या प्रयत्नासमोर. आणि मॅडम, जे काही घडलं ते सांगायला दुसऱ्या दिवशी मी तुमच्या घरी आलो होतो, पण तिथे मी सरांची अवस्था पाहिली. सर आजारी होते, त्यांचा बीपी शूट झाला, त्यांनी खूप साऱ्या गोष्टींचा ताण घेतला असं मला कळलं, आणि जे काही मला सांगायचं होतं ते मी तिथेच टाळलं मॅडम. त्यांना ते सगळं सांगण्याची इच्छा मला होतीच, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण मॅडम, आज एक वर्तुळ पूर्ण झालं. मागच्या आठवड्यात तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवलं म्हणून मी तुमच्यावर रागावलो होतो, आणि आज नशिबाने मला त्याच कारणासाठी तुमच्यासमोर त्याच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. पण मॅडम, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, आपण जे काही वागलो, जे काही एकमेकांपासून लपवलं, ते फक्त आणि फक्त देशपांडे सरांना त्रास होईल या भीतीपायी लपवलं. आपण त्यात नव्हतोच मॅडम. आपण तसं वागताना आपल्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त देशपांडे सरांचा चेहरा होता. माझ्यासमोर माझे गुरु म्हणून, आणि तुमच्यासमोर तुमचे वडील म्हणून. सॉरी. सॉरी म्हणायची गरज नाहीये मॅडम. तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं, माझी बाजू समजून घेतली, ह्यातच सगळं आलं. मॅडम, मी तुम्हाला गमावलं या विचाराने वेडा झालो होतो मी मॅडम. पण आता तुम्ही माझ्यासोबत आहेत म्हटल्यावर मी अख्ख्या जगाशी लढू शकतो. नाही, सरपोतदार स्वतःला काय समजतात काय? हा, शाळेचे सगळे हिशेब गायब असताना हे परस्पर फंडातून कसे काय पैसे काढू शकतात? अरे, मी आणि साळगावकर इथे दिवस रात्र प्रयत्न करतोय सगळा हिशोब लावायचा. अहो तुम्ही शांत व्हा ना, तुमचा बीपी वाढेल. तुम्ही शांत व्हा. काय गरज आहे फुकट दुसऱ्यांचे ताण जीवावर ओढून घ्यायची? आधी स्वतःच्या घरात बघा नीट, आणि मग दुनियाची उठाठेव करायला जा. आणि किती ओरडतात हे घरात. जरा हळू बोलता येत नाही का? कटकट नुसती. नाही, हे परस्पर पैसे कसे काढू शकतात? पण हो, ही दिवसा ढवळ्या केलेली अफरातफर आहे. मी लोकांसमोर आणणार सगळं. हो, सरपोतदारांचा मुखवटा फाडून टाकतो आणि दाखवतो लोकांना. काय झालं मालती, मी जाऊन येतो, खूप महत्वाचं आहे. पण तुम्ही शांत राहा. हॅलो, तुम्ही चिडचिड केली की बीपी वाढतो तुमचा. तुम्ही थोडं शांत राहा बरं. हा, सावकाश जा. आणि देवा, काळजी घे रे.
यांच्या मागची पीडा काही संपतच नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट उभं राहतं. तूच काळजी घे आता. मी काय दरवाजा का लावला? हे बघ, जे काय बोलायचंय ना ते बिनधास्त सगळ्यांच्या समोर बोल. मला काही फरक नाही पडत. आता माझं लग्नच झालेलं आहे. मला कोणाची भीती नाहीये. तू साळगावकरला ब्लॅकमेल केलंस त्यांनी तुमच्या लग्नाला परवानगी द्यावी म्हणून? त्यांच्यासारख्या सज्जन माणसाला का तुमच्या मूर्खपणात ओढलंस तू? अरे बाप रे, सज्जन अँड ऑल. हा वाव. मला एक सांग दीपू, तुझा राग मी घरच्यांना न सांगता लग्न केलं यावरून मी भाऊजींना त्यात इन्व्हॉल्व का केलं यावर शिफ्ट कसा झाला ग? भाऊजींशी भेटीगाठी वाढलेल्या दिसतायत. नाही, एनिवे तुम्ही भेटायचाच ना. ते रात्री बेरात्री तुला सोडायला यायचे वगैरे वगैरे. पण मला एक सांग, माझ्या लग्नाच्या दिवशी काय झालं हे तुला कसं माहिती? अच्छा, भाऊजींनी सगळं सांगून टाकलेलं दिसतंय. ते आता महत्वाचं नाहीये. मी तुला काय विचारते ना त्याचं उत्तर दे. ते खरं आहे ना? मला विचारणारी तू कोण आहेस ग? तू जे काही वागलीस ना त्यानंतर मला काय तुला कोणालाही विचारायचे अधिकार उरले नाहीयेत. हो, मग बाबांना पण हर्ट मी नाही केलं. हे बघ दीपू, मला जे हवं होतं ना ते मी केलं. आता माझ्या सुखामध्ये बाबा जर दुःख शोधून हर्ट होणार असतील ना तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाहीये तो. तुझं आयुष्य, तुझं सुख, तुझं प्रेम ह्यात आम्ही कुठे आहोत? बाबा कुठे आहेत? आणि बाकी सगळं सोडतंय. तो कार्तिक, तो बाबांच्या नजरेत खरा उतरू शकेल का? आणि तुला एक गोष्ट लक्षात घे, विरोध न तुझ्या प्रेमाला नाहीये, त्या मुलाला आहे. दीपू, तोंड सांभाळून बोल बर का. कार्तिक आता माझा नवरा आहे, त्याच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळूनच बोलायचं. मी हे सगळं त्याच्यासमोरही बोलू शकते आणि मी बोलणारच आहे. तू ना त्याला आताच्या आता फोन कर. काही गरज नाहीये, मी फोन नाही करणार. ताई फोन कर. करणार नाही. ताई फोन कर. नाही म्हटलं ना दीपू. आत्ता कर. ताई हे बघ दीपू, तू माझ्यावर जबरदस्ती केलीस ना, मी नस कापून घेईन बर का. कापू? बोल ना, कापू? बोल, कापू? मॅडम, तिने चाकू धरला होता स्वतःच्या मनगटावर. हे बघा, तुम्ही जर माझं लग्न नाही ना होऊन दिलं, मी माझी नस कापेन. का का दीपू, तू अशी माझी मरणाची वाट बघत उभी राहणार आहेस का? दीपू, इतर मुली बघ त्यांच्या बहिणींची किती मदत करतात आणि तू लहानपणापासूनच अशी माझी कधीच मदत नाही केलीस. फोन लाव. अगं फोन लाव. बोल बेबी. दीपिका बोलतेय. मला भेटायचंय तुला. दीपिका, तिला मला भेटायचं का? कशासाठी? नक्की काहीतरी झोल झालाय. मला नाही भेटायचंय तुला, मी बिझी आहे, मला नाही जमणार. मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते. अरे ही काय जबरदस्ती आहे? मला नाही भेटायचंय तुला. का भेटू मी? कारण मला कळलंय तुमच्या लग्नाबद्दल. सगळी दुनिया सोडून या भोचक दीपिकालाच कळली ही न्यूज. काय नशीब आहे यार माझं. आता हिला भेटावंच लागणार, नाहीतर ना ही आणखीन गोंधळ घालेल. सांग, कधी भेटायचंय?
उद्या सकाळी 10 वाजता. ठीक आहे. या दीपिकाला कसं कळलं? नक्की सानिका मंगळसूत्र घालून तिच्या समोर नाचली असणार. शिट यार, तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे. अगं, आई अरे अरे देवा, तू केलं का ग? नाही नाही, बरं झालं ग बंद केलंस ते. या कांद्याच्या वासाने आणि डोळ्यातल्या पाण्याने मला काही सुचतच नाहीये ग दीपू. दीपू एक मिनिट. अरे वा. आईनं कामाला अगदी जोर लावलाय. मग आता काम शिकायलाच हवं ना, घरची जबाबदारी घ्यायला नको का? पण काही म्हणा, हा कामाच्या बाबतीमध्ये सगळ्या मुलींनी आपल्या दीपूचा आदर्श घ्यायला पाहिजे. काही गरज नाही आई, मला माझी अक्कल आहे. दीपूचा आदर्श बेअक्कल मुलींना लागत असेल, मला त्याची गरज नाही आहे. अगं ताई, दीपू कशी लहानपणापासून काम करते, पण तिच्या कामात एकदम नीटनेटकेपणा असतो आणि विमानाचा वेग असतो, म्हणून आई म्हणाली तसं. तुला पाहिजे तसं काम कर, हा तुझ्या वेगानं. पण कसं आहे, आता कामात नीट लक्ष घाल. सासरी जायचंय तुला लवकर. हा, मला सासरी जायचंय हो, पण त्यांनी न्यायला हवं ना. खूपच घाई झाली आहे वाटतं ताईला लग्नाची. हो का? नाही, मग तसं असेल तर अमितरावांना विचारतो की ताईचा होकार मिळालेला आहे, चालेल का? ताई, अगं, बाबा काय म्हणतायत, उत्तर दे ना. लाजते बहुतेक ती. पटकन असं बोलता येत नाही ना तिला तुमच्या समोर. पण ती मला सांगेल. आज आम्ही आत्ता म्हणजे दोघी बाहेर चाललो ना, तर ती माझ्याशी बोलेल मोकळेपणाने. हो ना ताई? आणि चल निघूया आपण, नाही तर उशीर होईल ना. चल चल चल, ये ये पटकन. ये. दीपू, अजून किती दिवस सारवासारव करणार आहेस ग? फार दिवस नाही टिकणार आहे. ज्या दिवशी सत्य सगळ्यांच्या समोर येईल त्या दिवशी मला तुझा चेहरा बघायचा आहे. आता तरी तुझी चांगुलपणाची आणि जबाबदारीची नाटकं बंद कर. माझं राहू दे ताई, तू तुझ्या भविष्याचा विचार कर. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर भंडा पाडून घेऊ नकोस. मालती, दोघींचं एकमेकांवरील प्रेम बघून असं वाटतंय दोघींचं एकाच मांडवात लग्न उरकून टाकावं. खरंय हो. विचारू का अमितरावांना एखादा भाऊ आहे का म्हणून? तर तसं असेल तर मग उत्तमच झालं. म्हणजे मी आणि दीपू एकाच घरात? हो, मग काय झालं? उलट चांगलंच आहे ना. दोघी एकाच घरात असल्यानं तर एकमेकींना साथ राहील आयुष्यभर. आम्ही निघतो, लवकर येतो. चल. ताकद जागा. चल, या दोघी चिमण्या आता या घरातून भुरकन उडून जाणार. पण बाबांचं घर आणि बाबा आयुष्य सुनं सुनं होणार.
तर मित्रांनो, मंजरी मुक्ताच्या ह्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे हळकुंड मिक्सर मध्ये कसं दळतं. सो बघूया. हा फोन मी इथे ठेवते. लेट्स स्टार्ट. काय करतेस? अगं मी काहीच नाही केलं. मिक्सरच मूर्ख आहे. हळकुंड दळत होते. कथडे, अगं मूर्ख आहेस का तू? हळकुंड अशीच लागतात का त्याच्यात? वाट लावशील माझ्या मिक्सरची. तुझ्या बाबांनी आणला होता हा मिक्सर, सरक बाजूला होता. तू अभ्यासाला बस, पहिला अभ्यासाला बस. मूर्ख. तो फोन फेकून देणार एक दिवशी मी. आई बघू दे मी काही गरज नाहीये. मी एक काम करतो, हे सगळं ना असं आवरून ठेवतो. सांगितलं ना मी काही गरज नाहीये म्हणून. नाही, तुझा मूड नसतो तेव्हा आम्ही तुझ्याशी बोलायचं नाही. कधी तुझ्याशी बोलायला आलं तर आई मी खूप दमलोय, आई आज मला झोपच येते, आपण उद्या बोलूया असंच म्हणतोस ना. मग आज आता तुझा मूड आहे तर मी तुझ्याशी बोलायचं, ही अपेक्षा कशी करू शकतोस? बरोबर आहे की नाही सत्तू? बरोबर आहे काकू, अगदी बरोबर आहे. नाही म्हणजे तसंच काहीतरी महत्वाचं त्याला बोलायचं असेल ना, म्हणून इतका मस्का लावतोय. थोडं ऐकून घ्या ना त्याचं. आई सॉरी. आई मी काय म्हणतो, मोठ्या भावाच्या आधी लहान भावाचं लग्न होऊ शकतं ना? हे काय अचानक विचारतोयस तू? नाही, अचानक नाही, सहजच विचारतोय. कार्तिकचं आपण लवकरात लवकर लग्न लावून द्यायला हवं असं मला वाटतंय. म्हणजे कसं सिरियस होईल तो लाईफ बद्दल. इंद्रा, आधी तुझ्या लग्नाचं काय करायचं ना ते मला सांग. दीपिकाकडे जाणं जमत नसेल तर मला सांग, मी जाईन तिच्या घरी. 2 दिवसात बोलावर उभं करते की नाही बघ. तू आधी दीपिकाशी कधी बोलणार आहेस सांग मला. कार्तिकच्या लग्नाचं आपण नंतर बघूया. अगं आई, माझं ठरलंच आहे ना. मी खूप सिरियस होऊन विचारतोय तुला कार्तिक बद्दल. 1 मिनिट इंद्रा, तू इतकं सिरियसली विचारतोयस? कार्तिकनी काही घोळ वगैरे नाही घातलाय ना आता परत? काय रे? अगं नाही, असं काही झालेलं नाहीये तुला वाटतंय तसं. पण आई, जर एखादी सुयोग्य मुलगी असेल, चांगल्या घरची, आपल्या कार्तिकला साजेशी, तर काय प्रॉब्लेम आहे लग्न लावून देणार? तू बरं आहेस ना? आता जर त्याचं लग्न लावून दिलं ना तर त्या मुलीला आपल्याला सांभाळायला लागणार आहे. कळतंय का तुला? काय रे सत्तू? हो ना. हो ना काय सत्तू? तसं नाही आई, पण आई जरा जबाबदारी आली ना कार्तिकच्या खांद्यावर तर तो जरा सिरियस होईल. आता तो एकटा आहे म्हणून असा बेजबाबदारपणे वागतोय. मी कार्तिकच्या भल्यासाठीच हे सुचवतोय आई. काय रे सत्तू? हो ना. हो ना, काय हो ना? नाही, काही गरज नाहीये, काहीही गरज नाहीये. हे बघ, आपण त्याचं लग्न लावून दिलं ना तर त्या मुलीवर अन्याय होईल. कळतंय का तुला? त्याच्यापेक्षा त्याला जरा त्याची जबाबदारी कळू देत, 4 पैसे कमवता येऊ देत, जरा शिस्त येऊ देत, मग करू ना आपण त्याचं लग्न. काय सत्तू? हो ना. अरे हो ना काय सत्तू? आई हे बघ. 1 मिनिट, बस आता हा विषय इथे संपवायचा आहे. आधी तुझं लग्न होणार आणि मग कार्तिकचं. मला दुसरं काही ऐकायचं नाहीये. बरोबर ना? बरोबर आहे. बरोबर आहे. अरे बरोबर आहे, काय बरोबर आहे? आई ऐक ना, एकदा विचार तर करून अरे बरोबर आहे काय बरोबर आहे सत्तू? दोघांच्याही म्हणण्यावर हो म्हणतोयस? हो ना. नाही इंद्रा, मी तरी काय करू? मला तुमच्या दोघांचं म्हणणं पटतंय, त्यामुळे मधल्यामध्ये माझी कोंडी होते. पण इंद्रा मला एक सांग, तुझी गाडी योग्य ट्रॅकवर असताना ती बाजूला करून तू दुसरी गाडी का मध्ये आणतोयस? कारण माझं प्रेम स्वार्थी नाहीये रे सत्तू. सत्तू हे बघ, कार्तिक आणि सानिकाचं हे प्रकरण जर नीट निस्तरलं नाही ना तर ह्याचा सगळ्यांना त्रास होणार आहे. आणि सगळ्यात जास्त त्रास होणार आहे तो आईला आणि सरांना. म्हणून आधी मला हे प्रकरण निस्तरायचं. आणि हे निस्तरेपर्यंत माझ्या लग्नाचा विचार म्हणजे स्वार्थीपणा नाही का ठरणार. समोर फक्त अंधार दिसतोय आता. त्यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल सत्तू.